नेहमीच चर्चेत असणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि अचलपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर येत आहे। आमदार बच्चू कडू यांनी स्वतः या संदर्भात जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलं आहे। गोपनीय माहितीनुसार माझ्या जीवाला धोका आहे असं बच्चू कडू यांनी पोलिसांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय। माझा अपघात झाला आहे अशा प्रकारचे नागरिकांचे फोन येत आहेत। अपघात झाल्याची कोणतरी अफवा पसरवतंय असं बच्चू कडू यांनी म्हटलंय। नमस्कार, मी धवल, देशोन्नतीमध्ये आपलं स्वागत। चला तर मग पाहूयात हे संपूर्ण प्रकरण। बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केल्यानुसार गेल्या अनेक दिवसांपासून बच्चू कडू यांना निनावी फोन येत आहेत। भाऊ, तुमचा अपघात झाला आहे का? तुमची तब्येत कशी आहे? असे काही प्रश्न त्यांना फोनवरून विचारले जात आहेत। त्यानंतर बच्चू कडू यांनी फोन करणाऱ्यांनाच याबाबत जाब विचारला। अपघात वगैरे काहीच झालेला नसताना असे फोन तुम्ही का करता अशी विचारणा का केली जाते? त्यामुळे बच्चू कडूंना अशा धमक्या येत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे आणि या संदर्भात बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिलेलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार गोपनीय माहितीनुसार माझ्या जीविताला धोका असल्याची माहिती बच्चू कडू यांनी पोलिसांना पत्राद्वारे दिली आहे। माझा अपघात झाला अशा प्रकारचे नागरिकांचे फोन मला येत आहेत आणि अफवा पसरवत असल्याचं बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केलेलं आहे। त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करण्याची मागणी बच्चू कडू यांनी पत्रातून केलेली आहे। दरम्यान सध्या बच्चू कडू यांना पोलिसांनी Y+ सुरक्षा दिली आहे। बच्चू कडू यांच्या जीवाला धोका असल्याच्या बातमीनं संपूर्ण अमरावतीमध्ये खळबळ पसरलेली आहे। बच्चू कडू यांचा घातपात करण्याचा कोणाचा प्लॅन तर नाही ना, अशा चर्चा देखील संपूर्ण अमरावती जिल्ह्यात पसरल्याचं पाहायला मिळत आहे। तर पाहणार आहोत बच्चू कडू यांनी जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना पत्रामध्ये काय लिहिलंय। शिंदे साहेबांचा कट्टर कार्यकर्ता आहे मी। गडचिरोलीत राहत असून माझे नक्षलवाद्यांशी नजीकचे संबंध आहेत। बच्चू कडूला पाहून घेऊ। जसं बाळासाहेब ठाकरे यांनी देघेंना संपवलं तसं शिंदे साहेब बच्चू कडूला संपवणार नाही, तर मी स्वतः बच्चू कडूला संपवणार। बच्चू कडू म्हणजे काहीच नाही, बच्चू कडूला पाहून घेऊ अशा धमक्या येत असल्याचं बच्चू कडू यांनी पत्रात नमूद केलेलं आहे। आज मौका देख के बच्चू कडू को चौका मारेंगे अशी धमकी येत असल्याचं बच्चू कडूंनी पत्रामध्ये नमूद केलेलं आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यामध्ये सध्या खळबळ उडाल्याचं पाहायला मिळत आहे। 2-3दा असं निवडणुकीचं मतदान झाल्यानंतर एका हॉटेलमध्ये चांदूरच्या 3-4 जण बसले होते। त्यांनी सांगितलं की बच्चू कडू का गेम करणार आहे। ते कार्यकर्त्यांना ऐकलं, ते आम्ही रिपोर्टमध्ये हे केलेलं आहे। नंतर अचलपूरला भाजी विकत असताना घेत असताना एक तिथं म्हटलं का बच्चू कडूचा आनंदी घेऊन आ। त्याचा तपास लागला, त्याचा मोबाईल नंबर भेटला, तो गडचिरोलीला राहणार आहे। त्याचा काही फार उद्देश नव्हतं, सहज त्याने बोललं होतं। नंतर मग निवडणुकीच्या दरम्यानमध्ये पासून तर आत्तापर्यंत सारखे अपघाताच्या वार्ता केल्या जात आहे आणि मलासुद्धा कार्यकर्त्याकडून फोन येते, बच्चू तुमचा अपघात झाला का? माझं चांगलं आहे, म्हणजे आत्तापर्यंत 30-35 वेळा कॉल मला आले असेल। तर आणि दिनेश बुबनासुद्धा त्याची गाडी फोडण्यात आली। दिनेश बुब नावाचा एक मूर्तिजापूरच्या माणसाला सुद्धा मारहाण झाली आहे आणि तो अमरावतीचा निघाला आहे। तर एकंदरीत या सगळ्या गोष्टीवर मला वाटतं चौकशी झाली पाहिजे। नेमकं त्याच्या मागचा काय हेतू आहे हे तपासला पाहिजे, याच्यासाठी आम्ही तक्रार केली आहे।